तुम्ही जर पेडण्या वता आणि NH-66 महामार्गाचो वापर करतात जाल्यार सावधान, हांगा दरड कोसळप अजून चालूच आसा। एका दिसाच्या पावसान माळपेट, महाखाजन, धारगळ हांगा परत एकदा रिटेनिंग वॉल कोसळ्ळी। ही वॉल कोसळिल्ल्या कारणान महामार्गाची पुराय एक लेन ब्लॉक जाल्ली आसा। कांय दिसा फाटीं अशीच दरड कोसळपाची एक घटना हांगा जाल्ली, तेन्ना आमदार प्रवीण आर्लेकर तशेंच गांवच्या लोकांनी PWDन सबस्टँडर्ड काम केल्ल्याचो आरोप केल्लो। त्या भायर हांगा आनीकूय दरड कोसळपाक शकता, जाका लागून बेगीन कितें तरी तोडगो काडचो आनी हो महामार्ग तात्पुरतो बंद करून ट्रॅफिक पयलींच्या रस्त्यान वळोवचें अशी मागणी आमदारांनी लोकांनी केल्ली। मात ही मागणी पुराय जावना आशिल्ली आनी आतां परत हांगा दरड कोसळ्ळ्या। सुदैवान जिवाची हानी जाली ना। ह्या रिटेनिंग वॉलचें काम करपाक PWDन जाता तितक्या बेगीन हातान घेवंक जाय, ना जाल्यार हांगासरल्यान वचपी कोणाचेरूय दरड कोसळून अपघात घडूं येता अशी शिटकावणी आमदारान दिल्या। डिस्कशन म्हणजे आमच्या आता असेंब्लीचे पॉईंट सगळे सांगले CMान, तशेंच आमी चडशे तुमचो जीत तसोच हांव बाकीच्या मायकल हेंच्यांनी तशें आमी टॅक्सीवाल्यांक लागून हें केलां, कितें जे पळय टॅक्सीवाले जे पिकअप हें करतात तेंचे ते करचे न्हू म्हणून आमी ते अशे CMा कडेन हें घातल्या। आनी जे पळय गोवा मायल्स आहा पळय त्या गोवा मायल्साक लागून जाता इतले बेगीन खंयसर तरी तांकां स्ट्रिक्टली म्हाका दिसता, कित्याक जे गोवा मायल्स जे पळय आयज आहात सगळे गाडयो, त्यो गाडयो आहा पळय ते सगळे भायले ड्रायव्हर्स आहा तेंचे कडेन बॅच ना। ताका ऑलरेडी हांवें हांगा दिल्लें आसा मोपा, कितें सगळे कोण बॅच ना पळय तितल्यांक तालाव दिवचो म्हणून। आनी ऑलरेडी आतां कामूय ते हें पुलिसांनी ते तालाव दिवपाक चालू केला आनी जाता इतले बेगीन ते गोवा मायल्साचेर कितें तरी एक्शन घेवन म्हणून सांगलां आमी CMाक आनी जाता इतले बेगीन तो घेतलो। ओके आर्लेकर, आमी पळयता की जे हायवे लागता तुमकां तो खुबशे प्लेसीस खुबशे कोसळ्ळो आहा। काल सुद्दां जालां, पयर सुद्दां इन्सिडंट जाल्लो आसा। सो रस्तो जो काम केला खंय तरी क्वॉलिटी वर्क जावंक ना कशें तुमकां दिसता? जे पळय आयज हायवे आहा पळय आमच्या धारगळ टू पत्रादेवी, जे आयज तुमकां खबर आसा कितें काम केलां तें, जे 6 वर्सां पयलीं जे काम स्टार्ट जाल्लें आनी त्या टायमार ताका प्लॅनिंग कांयच नासलो। आयज प्लॅनिंग कांय ना म्हणून आयज हे आमकां पेडणेकारांक सगळें भोगचें पडटा। ना ताका आमच्या सर्वीस रोड ना, तशेंच आयज 2 ओवरब्रीज आहलेले, ते 2 ओवरब्रीज तेय बी कॅन्सल केले। ते कित्याक कॅन्सल केले ते खबर ना। आनी जे पळय सरपंच मेंबर आहले जे वाड्यांसून जे हायवे वयता तांकां खंयसरूच तेंच्या हांकां घेवंक ना आनी तांकां घेवन तो प्लॅन घेवन तांकां बसोंक ना। ते आयज हे सगळ्यांक ते भोगचें पडटा। ताका लागून म्हाका दिसता जे पळय आयज कितें केलां ती क्वॉलिटी कांयच ना। ताका लागून हे पळय आयज 2 कडेन आयज ते कॉलेप्स जाल्ले आसा तुमच्या। त्या टायमार हांवें ऑलरेडी इन्स्पेक्शनूय केल्लें आनी तांकां सांगलेलें हे प्रोटेक्शन वॉल पडटलें म्हणून 100%। आनी म्हाका दिसता तेजे फुडें आनी जे उरलां पळय तितले मोडटले ते, कित्याक ताका ऑलरेडी आतां रोड तो डायवर्ट केल्लो आसा आनी थंयसर तो बंद करून दवरलेलो आसा। जे पासून पावस आतां हो काबार जायना ते पासून डायवर्शन दुसऱ्या वटेन आतां केल्लें आसा आनी जाता इतले फास्ट जे पळय आहा पळय तितले ते मोडून तेंच्यांनी न्यू बांदून दिवपाचें। आयज PWD मिनिस्टर आमचो डायनॅमीक CM हो आसा आनी तो जाता इतले बेगीन एक्शन घेतलो म्हणून सांगला। पूण आतां हेका रिस्पॉन्सिबल कोण? गोवा स्टेट PWD काय म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी आसा? ती हायवे ऑथॉरिटी न्हू, हेका PWD म्हणजे CM हे ना, कित्याक ऑलरेडी हे काम दिल्लें न्हू ते पयलीं, तर तेंच्यांनी ते क्वॉलिटी वायज ते करूंक ना। सो रोड नॅशनल रोड ऑथॉरिटी आसा ते रिस्पॉन्सिबल म्हणटा तुमी? ते रिस्पॉन्सिबल। क्वॉलिटी वर्क जावंक ना। क्वॉलिटी वायज जावंक ना। येस, थँक्यू। आनी ते मोपा आनी पळयल्यार उदक भरल्या म्हणून न्यूज भायर सरता मोपा एअरपोर्टार। ते मोपा एअरपोर्टार कित्याक जाणा ते भायर सोडपाक तांकां ते हे आहा म्हणजे डायरेक्शन म्हणजे हेतून ते सोडपाचे ते तेंच्यांनी म्हाका दिसता चड एकाच हेतून सोडून ते म्हाका दिसता हांगासर आमच्या निगळान हांगासर ते सगळे भरले। पूण आतां ताका हांव ऑलरेडी तांकां इंटिमेशन दिल्लें आसा जे पळय तेंचे आउटलेट आहा पळय ती हेतून सोडचे म्हणून। सो ते तेंच्या मोपा खातीर खंय तरी लोक हांगा सफर करता सकयल अशें दिसना? तोय बी एक प्रोजेक्ट जाल्लो, कितें ते तेंच्यांनी वयरूच चिंतलें कितें मोपा वयर येतलो आनी बाकीचे सकयल गांव आहा त्या गांवांचें कांय चिंतूंक ना, तसो चिंतून तो प्रोजेक्ट करूंक ना, कित्याक हे पब्लिकाक आतां सफर जावचें पडटा। इन्स्पेक्शन करपाक PWDचे इंजिनियर आसले
तेंच्यांनी सांगलें वी वील टेक सेफ्टी मेजर म्हणून. हे काय सेफ्टी मेजर आयज पळय ह्यो कोसावळो हांगा हे तुमी पयशे ह्यो केदो व्हडलो पळय हे पळय केदे व्हडले हे जाला ते आनी हे जर सकयल येयले जाल्यार हो रस्तो टोटल बंद जातलो. हो रस्तो धोकादायक आसा ह्या ट्रॅव्हलिंग करच्या खातीर. हे कळना अजून PWD आनी सरकाराक. आनी आमदार हातीर हात धरून सुशेगाद बसला लोकांचो जीव धोक्यान घालपाक. हो आमदाराची रिस्पॉन्सिबिलिटी. प्रवीण हांडलेकर त्या हिशोबान आपूण करून घेता. खंय आसा प्रवीण हांडलेकर? लोक मरोंक जाय मागीर येतले तूं सेटलमेंट करपाक. आयज ह्या इंजिनियराचेर एक्शन घेवपाची गरज आसला. अजून कित्या खातीर जावंक एक्शन तेचेर? सस्पेंड जावंक जाय थरे तो जावंक ना. सो म्हाका दिसता BJP सरकार जे आसा हो लोकांक मारपाचें षडयंत्र केलां आनी हे जितो जागतो नमुनो आसा ह्यो. वारंवार सांगून सुद्धा सरकार कांयच एक्शन घेयना. गेल्या फावटी सांगलेलें पडच्या पयलीं की पावसान हे कोसळटले कोसळ्ळे. मागीर आमदार येयलो नेटान तांकां घेवन तेन्ना सांगलें आमी कितें तरी करता म्हणून. आतां दोनी सायडीन कोसळ्ळे. हे आतां पडले आनी हेवूय पडले. हे पळय केदो व्हडलो ह्यो जाला. पोकळी कशी जाला निर्माण आतां. वयर मातयेचो भार आसा तो सकयल येयलो जाल्यार केदी व्हडली खडपां येतली. हांगा कितेंय जावं शकता. असो म्हाजी तातडीची मागणी आसा सरकारा कडेन आनी कलेक्टरा कडेन. फाल्यां वचून हांव मेळटलो आनी ही वस्तुस्थिती सांगतलो की जर हे बंद करिनात जाल्यार रिस्पॉन्सिबिलिटी कलेक्टर आसतलो म्हणून. फाल्यां वयतलो हांव आनी कलेक्टरा कडेन सांगतलो की अशें जावन सुद्दां जर सरकार एक्शन घेयना आनी तूं ह्यो तालुक्याचो मुख्य आसा हेजे कलेक्टर म्हणून डेप्युटी कलेक्टर म्हणून तुजी रिस्पॉन्सिबिलिटी आसा हेजेर कितें तरी एक्शन घेवचें म्हणून. हे आमी आतां ओगी रावचे ना. लोकांचो जीव तुमी धोक्यान घालतात मरे. आनी प्रवीण हांडलेकरान जायना जाल्यार रिजायन दिवची तेणी सरळ. वी वील टेक केअर ऑफ दॅट. 7:15 आता मॉर्निंग 7:15 ओके. कितें तुमकां इंजुरी बीन कोण आसा ना? ना तशें काय तशें काय ओके. आता तुम्ही कितें रिमूव करतले का काय बाकी? व्हडले फातर ते JCB ने करचे ओके. सायडीक रस्ते फातर आमी काडला. हां तुमचें नांव कशें सर? सुनील लेटर सब ऑफिसर. येस सर. हांगा पयलीं जाण णवांक 9:15 पायज जाल्यार हांगालो डेप्युटी कलेक्टर हांगालो स्थानीक पेडणे मतदारसंघान जी कामां पळयता तो हांगा 9:15 हांगा एटेंड आहा. ऑफिसाचो टायमूच जावंक ना. तेका सुद्दां जेम ना. फाटल्या दिसांनी तेणी सांगून गेल्लो खंय तो की हांगा अमकें अमकें घडपाचें जर आसा तर तेणी गोवोरमेंटान इतकें सिरियस कित्याक लावून घेवंक ना. हांव हांगाले डेप्युटी कलेक्टराचें हांगा अभिनंदन करता. तेणी येवन सांगलेलें आनी PWDन आयकूंक ना म्हणून. ताका लागून तांकां हांव एक्यूज करता. PWD जे डिपार्टमेंट आहा PWD मिनिस्टर एक्यूज करता हांवें. पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग पत्रादेवी ते खाजन कोलवाळपर्यंतच्या रस्त्याचं रुंदीकरण कामाची निविदा MVR या कंत्राटदाराला मिळालेली आहे आणि आजपर्यंत या कंत्राटदाराने मनमानी पद्धतीने या रस्त्याचं काम केलेलं आहे. देशात सर्वात खराब पेडणे तालुक्यातील हा राष्ट्रीय महामार्ग 66 म्हणून त्याची नोंद आहे. कंत्राटदाराकडे सरकारचं दुर्लक्ष असल्यामुळे कंत्राटदार मनमानी पद्धतीने रस्त्याचं काम करत असून ज्या पद्धतीने रस्त्याच्या बाजूला मोठमोठे डोंगर होते ते डोंगर किंवा ती जमीन संपादित न करता स्वतः मनमानी पद्धतीने डोंगर सरळ रेषेत कापले. परिणामी आज पावसाळ्यात पुन्हा एकदा दरडी कोसळण्याचा प्रसंग वारंवार घडत आहे. धारगळ महाखाजन या ठिकाणी गेल्या वर्षी पहिल्याच पावसामध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. त्यावेळी एकेरी महामार्ग बंद करण्यात आला होता आणि आज वर्षाने पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या ठिकाणी दरड कोसळलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारने हा एकेरी महामार्ग बंद केलेला आहे. ज्या पद्धतीने धारगळ महाखाजन या ठिकाणी दरड कोसळली त्याच पद्धतीने मालपे नहेबाग या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग 66 नव्याने बायपास रस्ता करण्याचं काम सरकारने हाती घेतलं होतं. ते गेल्या वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती, परंतु हा रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु यंदाच या संरक्षण भिंतीच्या बाजूला असलेले कठडे कोसळल्याने
पुन्हा एकदा हा पूर्ण रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि जो जुना राष्ट्रीय महामार्ग 66 होता त्यावरून वाहतूक सुरू केलेली आहे. सरकार वेळोवेळी जनतेला आश्वासनं देत असतात, रस्ते व्यवस्थित करणार म्हणून सांगतात, परंतु राष्ट्रीय महामार्ग 66 ढारगळ महाखाजन ते पत्रादेवीपर्यंत जर लक्ष मानलं तर रस्ते अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. गटार व्यवस्था कोलमडून गेलेली आहे. रस्त्यांचं नीटनेटकं काम झालेलं नाही. ज्या ठिकाणी सर्व्हिस रस्ते आवश्यक होते त्या ठिकाणी सर्व्हिस रस्ते उभारले गेले नाही. ज्या ठिकाणी सर्व्हिस रस्त्यांची गरज आहे त्या ठिकाणी सर्व्हिस रस्ते न करता तेही धोकादायक स्थितीत बनले. ज्या ठिकाणी उड्डाणपुलाची गरज होती ती उड्डाणपुलं वजा करून नको त्या ठिकाणी उड्डाणपुलं उभारलेली आहेत. वेळोवेळी मुख्यमंत्री आपले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असो, कंत्राटदाराचे अभियंते असो, वेळोवेळी जनतेला आश्वासन देतात, परंतु हे रस्ते नीटनेटके केलेले नाही. ज्या पद्धतीने धारगळ महाखाजन येथील दरड कोसळून मोठी दुर्घटना टळली असली तरी भविष्यात या रस्त्यावरून ज्या पद्धतीने वाहने सुसाट वेगाने जातात त्यावेळी जर एखादी दरड कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. सरकारने या राष्ट्रीय महामार्गाची गंभीर दखल घेऊन जे धोकादायक स्थितीत दरड आहेत त्या दरडी किंवा जे रस्ते करत असताना डोंगर सरळ रेषेत कापले गेले ते स्लोप पद्धतीने जर डोंगर कापले असते तर पावसाळ्यात या डोंगराला भीती नसती. त्या नजरेतून सरकारने काम करावे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.